बुलढाण्यातला जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ इथे गेले 4 टर्म भाजपचे संजय कुटे आमदार म्हणून निवडून येत आहेत। काँग्रेसने त्यांच्यासमोर आव्हान उभं करायचा प्रयत्न केला, पण काँग्रेसला मोठी मजल मारता आली नाही। दलित समाजाची मतं निर्णायक ठरत असल्यामुळे आधी भारिप आणि नंतर वंचितचे उमेदवार इथे तगडी फाईट देत आलेत। आजवर इथे तिरंगी सामना होत आला आणि त्यात संजय कुटे विजयी झाले। यावेळी इथे सामना चौरंगी आहे। भाजपकडून संजय कुटे, काँग्रेसकडून स्वाती वाकेकर, वंचितकडून प्रवीण पाटील आणि परिवर्तन महाशक्तीच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून प्रशांत डिक्कर अशी ही लढत। 4 उमेदवारांमध्ये नेमकी फाईट कशी होणार, इथली समीकरणं काय आहेत, समजून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण। आता उमेदवारांबद्दल बोलायचं तर भाजपचे संजय कुटे हे जळगाव जामोदचे सलग 4 टर्म आमदार, त्यामुळे त्यांचा मतदारसंघावर चांगला होल्ड आहे। तसंच देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे नेते म्हणून कुटेंनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी आणलाय। इथे कुणबी समाजाची चांगली साथ त्यांना मिळत आली आहे, त्यामुळे मतदारसंघात त्यांना आव्हान देणं अवघड असल्याचं चित्र होतं। पण आजवर मतदारसंघाचा इतिहास बघितला तर कुटेंना तिरंगी लढतीचा फायदा होत असल्याचं दिसून येतं। इथे 60 ते 70 हजारांच्या आसपास असणारं दलित समाजाचं मतदान निर्णायक ठरतं। आता आधी भारिपचे उमेदवार रिंगणात असताना एक गठ्ठा दलित मतं भारिपच्या उमेदवाराला पडायची, त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार 3ऱ्या क्रमांकावर राहिल्याचं पाहायला मिळालं। आता गेल्या निवडणुकीचा विचार केला तर काँग्रेसच्या स्वाती वाकेकर यांनी 2रा क्रमांक पटकावला असला तरी संजय कुटेंचं लीड चांगलंच वाढल्याचं पाहायला मिळालं होतं। आता ही वंचितकडून प्रवीण पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्यानं इथे पुन्हा तिरंगी लढतीत कुटेंना एज मिळेल असंच बोललं जात होतं। आता स्वाती वाकेकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्या कुटे यांना फाईट देत आल्यात। त्यात काँग्रेसला वातावरण निर्मिती करता आली तर ही गोष्ट वाकेकर यांच्या पथ्यावर पडू शकते। पराभवानंतरही त्यांनी मतदारसंघातला कनेक्ट कायम ठेवणं ही त्यांची जमेची बाजू ठरते। प्रवीण पाटील यांच्यासाठी वैयक्तिक ताकदीपेक्षा वंचित फॅक्टर किती प्रभावी ठरणार हे महत्त्वाचं आहे। महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या प्रशांत डिक्कर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर डिक्कर हे स्वाभिमानी शेतकरी चळवळीतून आलेले आक्रमक नेते, आंदोलनांच्या माध्यमातून मतदारसंघात पोहोचलेले। यावेळी संभाजीराजे छत्रपतींनी त्यांच्यासाठी सभा घेतली, मोठी ताकद लावली, पण डिक्कर चर्चेत आले ते त्यांनी पकडलेल्या प्रचाराच्या लाईनमुळे। डिक्कर यांनी आजवर कुटे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। आताही त्यांनी मतदारसंघात न झालेल्या कामांवरून आपला प्रचार सुरू ठेवलाय। वैद्यकीय सुविधांचा अभाव, जळगाव जामोदमध्ये न झालेली MIDC यावरून त्यांनी कुटेंच्या विरोधात आवाज उठवलाय। तसंच इथे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्यानं सोयाबीनला मिळणाऱ्या हमीभावावरूनही त्यांनी सरकारविरोधात जोरदार वातावरण निर्मिती केली आहे। त्यामुळे शेतकरी वर्गाचा मोठा पाठिंबा ते मिळवू शकतात, पण इथं त्यांना काँग्रेसची टक्कर द्यावी लागू शकते। आता इथल्या जातीय समीकरणांबद्दल सांगायचं तर इथे कुणबी समाज मोठ्या प्रमाणावर आहे। संजय कुटे हे कुणबी समाजातून येणारे नेते, त्यामुळे कुणबी समाज कायमच त्यांच्या पाठीशी उभा राहत आलाय। फक्त कुणबी समाजच नाही तर बारी समाजासारखे OBC जात समूह कुटे यांची पारंपरिक ताकद राहिली आहे। गेल्या 5 वर्षात कुटे यांनी मतदारसंघात सर्व समाजाची सभागृह, शादीखाने उभारून सोशल इंजिनिअरिंगचा केलेला प्रयोग त्यांच्यासाठी प्रचारातही उपयुक्त ठरत असल्याचं चित्र आहे। त्यामागोमाग माळी समाज मोठ्या प्रमाणावर असल्यानं काँग्रेसकडून स्वाती वाकेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे माळी समाजाची चांगली साथ त्यांना मिळू शकते। आता वंचितनं उमेदवारी दिलेले प्रवीण पाटील यांना दलित समाजाचीही चांगली साथ मिळू शकते, पण पाटील यांना राजकीय अनुभव नसल्यानं त्यांना प्रत्यक्ष किती मतदान मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर हे सुद्धा कुणबी समाजातून येत असल्यामुळे इथे कुटेंच्या कुणबी वोट बँकेत फाटाफूट होऊ शकते। कुटे यांच्यावर नाराज असलेले कुणबी मतदार डिक्कर यांच्या बाजूने शिफ्ट होऊ शकतात। त्यातच वंचितचे प्रवीण पाटील हे नवखे उमेदवार असल्यानं त्यांच्याकडे जाणाऱ्या दलित आणि पाटील समाजालाही डिक्कर यांच्या रूपात पर्याय उपलब्ध आहे। त्यामुळे कुणबी, माळी, पाटील आणि दलित समाजाच्या मतांचं मोठं विभाजन इथे होण्याची शक्यता आहे। त्यात नवख्या चेहऱ्यांमध्ये डिक्कर यांना लोकप्रियतेचा फायदा होऊ शकतो। प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापित हा पॅटर्न जळगाव जामोदची जागा रेसमध्ये आणू शकतो। पण संजय कुटेंनी आजवर केलेली विकास कामं, मतदारसंघात आणलेला मोठा निधी आणि गावखेड्यापर्यंत असलेला त्यांचा जनसंपर्क याचं मोठं आव्हान प्रतिस्पर्ध्यांसमोर असणार आहे। त्यातच जातीय समीकरणांमुळे होणारी मतांची फाटाफूट कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणंही महत्त्वाचं असेल। पण ही जागा शर्यतीत आहे एवढं मात्र नक्की। तुम्हाला काय वाटतं? जळगाव जामोदमध्ये भाजपचे संजय कुटे वन साइड येणार
की त्यांच्यासमोर आव्हान उभं राहणार? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.